तर केलाय, जिनी स्वतःची हौस मौज मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, ती सासू एकदा तरी म्हणणार नाही भाजीला तेल थोडंसं कमी घाल ग, नासू नकोस, 4-4 चपात्या वाया घालवू नकोस. सांगायला मला तुम्हाला भीती वाटते. आमच्या शेजारी ज्या बाई राहतात 8-8, 10-10 चपात्या फेकून देता येतो रोज. गहू काय महाग झालेत. आज मी या ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या पोरांना, माझ्या अनाथ लेकरांना जेवायला घालते. कसं धान्य गोळा करतोय आमचं आम्हाला माहिती आहे. काय करायचं, काय समजावून सांगू. इतकं सोपं असतं उधळमाधळ करणं. पोटाला किती खागं पण वाया घालवू नका. माझ्या नवऱ्याची तब्येत 90 सालापासून खूप बरी नव्हती. आमच्या मुलाला आम्ही इंजिनियर कसं केलंय ना ते फक्त मला आणि मलाच माहिती आहे. आता हे नाही आहेत. माझा मुलगा पुण्यातल्या एका फार मोठ्या कंपनीत अधिकारी आहे. सुनेला म्हणायचं नाही काल रात्री पीठ मळून ठेवलेस फ्रीजमध्ये, त्याच्या चपात्या आधी कर, नंतर नवीन पीठ मळ. बोलायचं नाही. चला अधिकाराबद्दल बोलू सासूच्या. तिला कुठले अधिकार द्यायचे आणि कुठले नाहीत. बायकांनो, आम्ही संसार केले, फार 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 कष्टाने केले. आम्ही तुमचा हेवा करत नाही, पण थोडासा विचार करायला लावणार आहे. म्हणून मी आज तुमची आई म्हणून बोलेन. राग आला तरी चालेल. मला काही तुमच्या कुणाच्या घरी आज जेवायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही खूप रागवा, काही फरक पडत नाही. मी मूळ साताऱ्याची आहे. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड एवढं मोठं कुटुंब आहे. माझ्या वडिलांना 7 काका आहेत, प्रत्येकाची 5-6 मुलं आहेत. मुलींनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही. आणि मी माझ्या आईला कधी एका जागी बसून पोटभर जेवताना पण बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत नुसते कष्ट करतानाच बघितलंय. पण मी तिला एकदाही चिडलेलं बघितलं नाही. मी तिला एकदाही रागवलेलं बघितलं नाही. कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा आला नाही. समईतली वात जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली. तेवते शब्द वापरला, जळते नाही. जळणारी वात जळू